आजपर्यंत जवळजवळ गेली 12 ते 15 वर्षे परमपूज्य माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती श्रुतीसागर आश्रम फुलगाव येथे दर महिन्याला 2 ते 3 दिवसांचे निवासी शिबिर घेत आहेत. त्याचा लाभ आश्रमातील ब्रह्मचारी, साधक मंडळी व गृहस्थाश्रमी मंडळीही घेत आहेत. आजपर्यंत परमपूज्य माताजींनी श्रीमद भगवद्गीता, दशोपनिषदे आणि श्रीमद भागवताचा एकादश स्कंध यांचे आद्य पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांच्या भाष्याधारे विस्तृत विवरण केले. जशी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तत्कालीन समाजाला समजेल अशा भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेवर टीका लिहिली आणि त्या टीकेचा आधार होता भाष्यकाराते वाटपुसितो. भाष्यकार म्हणजेच पूज्यपाद आचार्यांच्या भाष्याचाच आधार घेऊन आजही परमपूज्य माताजी तसेच कार्य करीत आहेत. आजच्या समाजातील परिस्थिती आणि काळाची गरज ओळखून त्यांना समजेल अशा पद्धतीने त्या पूज्यपाद आचार्यांच्या भाष्यावर आधारित समाजाला, श्रद्धावान साधकांना प्रबोधन करीत आहेत. केवळ गुरुशिष्य परंपरेने चालत आलेली ही ज्ञानगंगा आपल्यापर्यंत पोहोचवण्याची अद्वितीय आणि अलौकिक सेवा त्या करीत आहेत. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधाचा संपूर्ण गूढार्थ, शास्त्रार्थ आम्हा सर्व साधकांना परमपूज्य माताजींनी उलगडून दाखविला. समाप्तीचा मोठा सोहळा फुलगाव आश्रमात झाला. यानंतर परमपूज्य स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे परमपूज्य माताजींनी फुलगाव आश्रमात योग वासिष्ठ या सर्वश्रेष्ठ ग्रंथाचे अध्यापन सुरू केले. तो दिवस होता 28 मे 2011. हे निवासी शिबिर साधारणतः एका महिन्यातून 2 दिवस असते. योग वासिष्ठ या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे वसिष्ठ महामुनी ब्रह्मवेत्ते श्रेष्ठ गुरु आहेत आणि श्रीराम हे शिष्य निर्गुण निर्विशेष परब्रह्म हे सगुण झाले आहेत. येथे भगवान श्रीराम स्वतः शिष्य झाले आहेत आणि त्यांनी महामुनी वसिष्ठांना शंका विचारल्या आहेत. हा ग्रंथ गुरुशिष्य संवाद रूपाने आहे. या ग्रंथाचा अधिकारी कोण तर सांगतात, मी आज बद्ध आहे असे ज्याला वाटते आणि उद्या मी मुक्त व्हावे असा ज्याचा निश्चय आहे, जो श्रद्धावान विचारी आहे, त्याने या ग्रंथाचा अभ्यास करावा. पूर्व रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण मन शुद्ध करते, मग तो ज्ञानाचा अधिकारी होतो. त्याला पूर्णाधिकारी करण्यासाठी उत्तर रामायण म्हणजे योग वासिष्ठ लिहिले गेले. या ग्रंथाचे महात्म्य सांगतात की जे या ग्रंथात आहे ते सर्व ठिकाणी पाहावयास मिळेल आणि या ग्रंथात जे नाही ते इतरत्र कोठेही सापडणार नाही. पूज्यपाद आचार्यांनीही भाष्य लिहिण्यासाठी योग वासिष्ठालाच प्रमाणभूत मानले. योग वासिष्ठामध्ये 6 प्रकरणे आहेत. त्यापैकी परमपूज्य माताजी वैराग्य प्रकरणाचे अध्यापन करीत आहेत. या प्रकरणात 33 सर्ग म्हणजेच 33 अध्याय आहेत. या महिन्याचे योग वासिष्ठाचे निवासी शिबिर दिनांक 13, 14 व 15 जून 2012 रोजी आश्रमात होईल. ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्कासाठी क्रमांक 8805026205. धन्यवाद.